मित्रांनो, स्वतःचे घर होण्यासाठी स्वामींची कोणती सेवा करावी? ही सेवा आपली इच्छापूर्ती तर करतेच, परंतु आपली स्वतःची वास्तूसुद्धा निर्माण करण्याची ताकद आपल्यात भरते. आपण प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करतो, खूप कष्ट घेतो आणि आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की कधीतरी आयुष्यात आपलं स्वतःचं घर झालं पाहिजे. ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांना नाही, पण जे आतासुद्धा रेंटने भाड्याने राहतात त्यांना माहिती आहे त्यांचे स्वप्न काय आहेत. त्यांचे एकच स्वप्न मोठं असतं, ते म्हणजे स्वतःचं घर व्हायला पाहिजे. छोटं का नसो, पण एक स्वतःचं हक्काचं आपलं घर व्हायला पाहिजे. आणि यासाठी ते दिवस रात्र मेहनत करतात. पण मेहनतीसोबत जर नशिबाची साथ मिळाली, स्वामींची कृपा, स्वामींचा आशीर्वाद मिळाला, तर आपलं घर लवकरात लवकर होईल. पण यासाठी फक्त सेवा करून किंवा नशिबाची साथ मिळवून काही होणार नाही. तुम्हाला तुमची मेहनतसुद्धा सुरू ठेवावी लागेल. कारण स्वामी ही सुद्धा त्यांचीच मदत करतात, जे मेहनत खूप करतात. मग त्या जोडीला स्वामींची कृपा मिळते, नशिबाची साथ मिळते आणि मग घर नक्की होतं. मित्रांनो, स्वतःचे घर किंवा तुमच्या मनातील संकल्प, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी ही सेवा आहे. ही सेवा तुम्ही 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष किंवा तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तुमचे स्वतःचे घर होत नाही तोपर्यंत नक्की करा. सेवा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एकाच वेळी करायची आहे. या सेवेचे कोणतेही नियम नाही, फक्त सेवा मनापासून आणि विश्वासाने तुम्हाला करायची आहे. तुम्हाला सगळ्यात आधी कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात किंवा केंद्रात जाऊन, जर तुम्ही पतिपत्नी असाल तर जोडीने जाऊन एक नारळ स्वामींसमोर ठेवायचा आहे आणि तिथे प्रार्थना करायची आहे घर होण्यासाठी. स्वामींना प्रार्थना करायची आहे, आमचे प्रयत्न सफल होऊ देत, कुठलेही अडथळे येऊ देऊ नका. आणि ही प्रार्थना आहे, नारळ आपण जे करतोय ते कोणालाही सांगायचं नाही, बस एवढी प्रार्थना करायची आहे आणि नारळ स्वामींच्या मठात, स्वामींच्या केंद्रात स्वामींसमोर ठेवायचा आहे. त्यानंतर ही सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही देवघरासमोर सकाळी किंवा संध्याकाळी बसून करायची आहे. या सेवेत सगळ्यात आधी नित्यसेवा या पोथीतून तुम्हाला श्रीसूक्त 1 वेळेस वाचायचं आहे. श्रीसूक्त वाचून झाल्यानंतर तुम्हाला 1 वेळेस व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस वाचायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेस वाचून झाल्यानंतर तुम्हाला पुरुष सूक्त नित्यसेवा या पोथीतून वाचायचं आहे. पुरुष सूक्त तुमचे 1 वेळेस वाचून झाल्यानंतर विश्वकर्मा स्तोत्र असतं, ते विश्वकर्मा स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 1 माळ करायचा आहे. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप 1 माळ करायचा आहे. श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप 1 माळ करायचा आहे. ओम वास्तु पुरुषाय नमः, ओम वास्तु पुरुषाय नमः या मंत्राचा जप 1 माळ करायचा आहे. अशी ही सेवा तुम्हाला जेवढे दिवस जमतील तेवढे दिवस तुम्ही करा. ही सेवा तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल, तुमचं घर होण्यास नक्की मदत करेल. आता या सेवा जर तुमच्याकडे सगळ्या असतील, सगळे स्तोत्र असतील, सगळे मंत्र असतील तर काही हरकत नाही. परंतु जर तुम्हाला हे सगळे स्तोत्र, सर्व मंत्र एका पूर्ण PDF फाईलमध्ये पाहिजे असतील, हवे असतील, तर तुम्ही आम्हाला या दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. ही संपूर्ण PDF फाईल आम्ही तुम्हाला देऊ आणि तिची किंमत फक्त 50 रुपये आहे. 50 रुपये तुम्ही ऑनलाईन स्कॅनने पे केल्यानंतर ही PDF फाईल लगेच तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. यासाठी तुम्ही आम्हाला फक्त व्हॉट्सॲपवर घर म्हणून एक मेसेज करा, फक्त घर लिहून मेसेज करा. नक्की करा जर PDF फाईल हवी असेल तर. धन्यवाद.